नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का निंगीच्या एका चुकीमुळे आणि तिच्या भोळेपणामुळे कमळी ही अनिकाच्या जाळ्यामध्ये अडकणार आहे आणि कॉलेजमध्ये उडणार आहे मोठा गोंधळ। तर आपण पाहतो की कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे विद्यार्थिनींची लगबग सुरू असते। कमळी आपल्या वर्गाकडे जाते आणि तिच्या चेहऱ्यावरती नेहमीचा आत्मविश्वास आपल्याला दिसतच असतो। तेवढ्यातच निंगी धावत पळत कमळी जवळ येते आणि निंगी म्हणते, कमळी कमळी मला तुझं खूप मोठी मदत हवी आहे। तेव्हा कमळी म्हणते, काय झालं निंगी, एवढी का घाबरली आहेस तू? तेव्हा निंगी म्हणत असते की मला काही कागद प्रिन्सिपल मॅडमांच्या ऑफिसमध्ये द्यायचे आहेत, पण मला एकटीला जायची भीती वाटते आणि तू माझ्यासोबत येशील का? तेव्हा कमळी हसते आणि कमळी म्हणते, अगं एवढंच ना, चल मग। तेव्हा काही अंतरावरती उभी असलेली अनिका हे सगळं पाहतच असते। अनिकाच्या चेहऱ्यावरती एक धूर्त हास्य उमटलेलं असतं। अनिका मनामध्ये म्हणते का शेवटी कमळी माझ्या जाळ्यामध्ये स्वतःहून येणार आहे आणि निंगीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन आज मी असा डाव खेळणार आहे का कमळीला स्वतःच्या सगळ्यांसमोर उत्तर द्यावा लागणार आहे। तेव्हा निंगी कमळीला एका बाजूला खोलीमध्ये घेऊन जाते आणि कमळी म्हणते, निंगी हे प्रिन्सिपल मॅडमांचे ऑफिस नाहीये। तेव्हा निंगी घाबरून म्हणते, मला वाटतं हेच ऑफिस आहे। तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे, चल आपण परत जाऊयात। तेव्हा इतक्यातच निंगीच्या हातातलं एक फोल्डर खाली पडतं आणि कमळी तो उचलते आणि कमळी म्हणते, यात काय आहे निंगी? तेव्हा निंगी म्हणते, मला माहिती नाही, अनिकाने मला दिला आणि म्हणाली का हा फोल्डर तिथे ठेव। तेव्हा कमळीच्या चेहऱ्यावरती संशयाची छटा येते आणि कमळी म्हणते, अनिकाने? तेव्हा तेवढ्यातच अचानक दरवाजा बाहेरून बंद होतो। कमळी दचकते आणि कमळी म्हणते, दरवाजा कोणी बंद केला? तेव्हा निंगी घाबरून जाते। निंगी म्हणते, मला नाही माहित कमळी। तेव्हा कमळी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते। कमळी म्हणते, निंगी आपण इथे अडकलेलो आहोत आणि निंगीच्या डोळ्यामध्ये भीती निर्माण होते। तेव्हा निंगी म्हणते, कमळी आता काय करायचं ग? तेव्हा कमळी घाबरून म्हणते, काही घाबरू नकोस ग, मी आहे ना, आधी शांत हो आणि कुणीतरी आपल्याला मुद्दाम इथे बंद केलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतो तर अनिका आपल्या मोबाईलवरून त्या खोलीकडे पाहतच असते आणि अनिका म्हणते, आत्ता खरी गंमत सुरू झालेली आहे। तेव्हा काही वेळातच कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांना अनिकाचा निरोप मिळतो आणि त्या खोलीत काहीतरी गडबड आहे असं ती म्हणते। विद्यार्थी आणि कॉलेजचे कर्मचारी तिथे जमा होतात। दरवाजा उघडला जातो आणि कमळी आणि निंगी बाहेर येतात। सगळ्यांच्या नजरा कमळीवरती खेळतात। एक कर्मचारी फोल्डर पाहतो आणि कर्मचारी म्हणतो का हा फोल्डर इथे कसा आला? तेव्हा कमळी म्हणते, मला याबद्दल काहीच माहिती नाहीये सर, निंगी मला इथे घेऊन आलेली होती। निंगी लगेच म्हणते, हो पण हा फोल्डर मला अनिकाने दिला होता। सगळे अनिकाकडे पाहतात। अनिका मात्र शांत पुढे येते आणि अनिका म्हणते, मी मी निंगीला कोणताही फोल्डर दिलेला नाही। तेव्हा निंगी गोंधळून जाते। निंगी म्हणते, पण तूच मला दिला होतास ना? तेव्हा अनिका म्हणते, निंगी तू आधीच गोंधळलेली आहेस आणि तुला कोण काय देतंय काय सांगतंय हेही तुला लक्षात राहत नाही। कमळी अनिकाकडे रोखून पाहते आणि कमळी म्हणते, अनिका निंगीला दोष देऊ नकोस, तुला आठवतंय तेच ती सांगते। तेव्हा अनिका म्हणते, म्हणजे आता तू तिच्यावरती विश्वास ठेवणार आणि माझ्यावरती आरोप करणार का? तेव्हा कमळी म्हणते, मी कोणावरही आरोप करत नाहीये, पण सत्य समोर आलेच पाहिजे। तेव्हा तेवढ्यातच कर्मचारी फोल्डर उघडतो आणि आत कॉलेजच्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती असतात आणि सगळेजण धक्का बसल्यासारखेच पाहतच असतात। कर्मचारी म्हणतो, हे कागद इथून बाहेर कसे आले? तेव्हा अनिका लगेचच कमळीकडे बोट दाखवते आणि अनिका म्हणते, मला वाटतं हा प्रश्न कमळीला विचारायला हवा। तेव्हा कमळी म्हणते, मला? तेव्हा अनिका म्हणते, हो, कारण फोल्डर तुझ्या हातातनं सापडलं ना। तेव्हा कमळी म्हणते, पण मी तो फक्त उचलला ना। अनिका म्हणते, हे तू सांगतेस ना, पण पुरावा काय? तेव्हा कमळी काही क्षण गप्प बसते आणि निंगीचा अचानकच काहीतरी आठवतं। तेव्हा निंगी म्हणते, थांबा। सगळे तिच्याकडे पाहतात। निंगी म्हणते, अनिका तू मला त्या फोल्डर बद्दल एक गोष्ट सांगितली होतीस। तेव्हा अनिकाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास एका क्षणासाठी ढासळूनच जातो। निंगी म्हणते, तू म्हणाली होतीस ना की फोल्डर कमळीच्या बॅगेत ठेवायचा आहे। तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो। कमळी अनिकाकडे पाहते आणि कमळी म्हणते, अनिका। तेव्हा अनिका लगेचच निंगीवरती ओरडते। अनिका म्हणते, निंगी तुला काहीही आठवत नाही आणि तू माझ्यावर आरोप करतेस का? तेव्हा निंगी घाबरते, पण कमळी तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि कमळी म्हणते, निंगी तू घाबरू नकोस, तुला जे काही खरं आठवतं आहे ना ते स्पष्टपणे सांग। इकडे आपण पाहतो का निंगी धीर करून म्हणत असते, त्या अनिकाने मला सांगितलेलं होतं की कमळीला त्या खोलीमध्ये घेऊन जा आणि बाकी सगळं ती बघेल। आता कॉलेजमध्ये शांतता पसरते आणि कमळीच्या चेहऱ्यावरती आता सगळं कोडं उलगडल्यासारखं दिसतं। कमळी म्हणते, म्हणजे मला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी निंगीचा वापर केला गेलेला आहे। तेव्हा अनिका मात्र अजूनही हार मानत नाही। अनिका म्हणते, हे सगळं खोटं आहे सर। तेवढ्यातच एका विद्यार्थ्याचा आवाज येतो आणि तो म्हणतो, मॅडम या कॉरिडॉरमध्ये सीसीटीव्ही आहेत। सगळ्यांच्या नजरा अनिकाकडे वळतात। अनिकाच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच भीती दिसते। कमळी शांतपणे म्हणते, अनिका आता तुझं खरं काय आणि खोटं काय हे सीसीटीव्ही मध्येच ठरवेल।
तेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातं आणि त्यात अनिका निंगीला जो फोल्डर देताना दिसते आणि तोच फोल्डर अनिका खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करतानाही दिसते. सगळ्यांना सत्य समजलेलं असतं. निंगीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि निंगी म्हणते, कमळी, माझ्यामुळे तुला हा सगळा त्रास झाला, मला माफ कर. तेव्हा कमळी तिचा हात धरते आणि कमळी म्हणते, तुझी चूक नाहीये निंगी, तुझ्या भोळेपणाचा फायदा अनिकाने घेतलेला आहे. अनिका संतापाने कमळीकडे पाहते आणि अनिका म्हणते, आज तू जिंकलेली आहेस असं समजू नकोस कमळी, हा फक्त सुरुवातच आहे. तेव्हा कमळी शांतपणे उत्तर देते, मला जिंकायचे नाहीये अनिका, मला फक्त सत्य समोर आणायचं आहे आणि आज तुझे सत्य सगळ्यांसमोर आलेलंच आहे. अनिका तिथून निघून जाते, पण जाताना तिच्या चेहऱ्यावरती पुन्हा एक हास्य उमटतं आणि अनिका मनामध्ये म्हणत असते का सीसीटीव्हीमुळे आज माझा डाव फसलेला असेल, पण पुढच्या वेळी मी असा पुरावाच ठेवणार नाही आणि कमळीला ज्या व्यक्तीवरती सर्वात जास्त विश्वास आहे ना, त्याच व्यक्तीचा वापर करून मी तिच्यावरती शेवटचा वार करणार आहे. दुसरीकडे आपण पाहतो की कमळी आणि निंगी हे दोघंही असेच उभे असतात. कमळी म्हणते, निंगी, एक गोष्ट लक्षात ठेव, पुढच्या वेळी कुणी काही दिलं, काही सांगितलं तर आधी मला विचार, कारण अनिका आता फक्त माझ्या मागे नाही, ती आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेली आहे. निंगी पण मान हलवते आणि हा एपिसोड इथेच संपतो आणि अनिकाच्या हातात एक नवीन फाईल दिसते आणि ती फाईल उघडते आणि आत कमळीशी संबंधित एक जुना फोटोही तिला दिसतो. अनिका फोटो हातात घेत म्हणत असते, कमळी, कॉलेजमधला हा डाव फक्त पहिला होता, आता तुझा भूतकाळाचं एक रहस्य असं उघड करणार आहे ना मी, का ज्यामुळे तुझ्या माणसांच्या तुझ्यावर संशय येईल आणि इथेच हा पुढच्या भागाचा मोठा सस्पेन्स तयार होतो. तर पुढील भाग बघण्यासाठी आणि सस्पेन्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.